पुण्यामध्ये जसं एंटर केलं तर लास्ट 3 इयर्स पासून मी इथे पथकामध्ये येतो. ओळख कुठून झाली? तू ह्या ढोल पथकामध्ये काय येते? वंगण लावतात मेन ते का लावायला लागतं ढोलाच्या आतून. हा बेस आहे बरोबर ढोल अशा पद्धत आणि हाच बेस कुठं जर चालू राहिला तर अजून चांगलं राहील की संस्कृती चांगली जर हे व्हेरिएशन का आणावे लागतात. एक बकेट लिस्ट मध्ये होतं त्या वर्षी फायनली आले. म्हणजे एक ध्वजाचा मान का असतो असा एवढा म्हणजे प्रत्येक जण ध्वजाला सन्मान देतो प्रणाम करतो की का होतो. ध्वज नाचवता येतो तुला? बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की हे मुलं अभ्यास सोडून इकडे काय येतात येण्याची ओढ का बरं लागली. म्हणजे नाही का पथक बदलताना तुम्ही काय विचार करता की समजा आता 3 पथक झाले तुमचे, पहिल्या पथकात काय बदलावा होता, दुसऱ्या पथकात काय बदल झाला, तिसऱ्या पथकात काय बदल झाला. नमस्कार मित्रांनो, मी विवेक बोलतोय आणि आज आपण पाहणार आहोत गणपतीमध्ये सगळ्यात जगप्रसिद्ध असणाऱ्या पुण्यामध्ये ढोल पथक आणि वादकांचा रिलेशन. म्हणजेच हे ढोल का वाजवतात, कसं वाजवतात आणि यांना काय भेटतं ढोल वाजवून, या संबंधात त्यांच्यासोबत काही गप्पा मारणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की ढोल पथक आणि ढोल वादक यांच्यामधला रिलेशन काय असतं. तुम्ही ढोल पथकामध्ये कधी आले? माझा पहिलाच वर्ष आहे इकडे आणि मी जॉब वगैरे करतो. ऑफिस सुटल्यानंतर जसं टाइम मिळतं तसं येऊन वादन करून जातो. मी 15 वर्ष झालो ढोल वाजवतो. 3 वर्ष झालं. 3 वर्ष. 2023 पासून. 4थं वर्ष माझं. हा माझं 4थं वर्ष आहे. मला 12 वर्ष झाले वादन करते. 12 वर्ष. 8वीत असल्यापासून मी वादन करते. आज मी 24 वर्ष. तुम्हाला ढोल पथकाची पूर्ण म्हणजे नाही का ओळख कुठून झाली? ओळख म्हणजे मी फक्त टीव्ही वरती बघत होती. पहिल्या स्टार्टिंगला मुंबईचं पूर्ण लाईव्ह सेशन असायचं. तिथून बघितल्यापासून ती आवड निर्माण झाली. तर असं कुठेतरी वाटत होतं की ही माझी बकेट लिस्ट म्हणतो ना आपण त्या पद्धतीची असेल आणि इथे आल्याच्या नंतर ही पहिली बकेट लिस्ट माझी पूर्ण झालेली आहे. माझा असा अनुभव होता की लक्ष्मी रोडला मी साईडनी लोकांमध्ये ढोल पथकाचं वादन ऐकलं. तिथे इन्स्पायर होऊन मी ढोल पथकात इन्व्हॉल्व. गणपतीचा किंवा शिवाजी महाराजांचा तर म्हणजे असे भरपूर खेळ करून दाखवायचे किंवा पैलवानाचा खेळ करून दाखवायचे. तर तसे खेळ करून आम्हाला पहिले दाखवायला लागायचे. त्याकरता आम्हाला जाणत होते. मी तेव्हा लहान होतो तेव्हा मला ढोल झेपायचा. तसं जसं मी मोठा झालो तेव्हा मला हळूहळू ढोल आला, माझ्याकडे दिला गेला. मग मी ते वाजवायला शिकलो. त्याच्यानंतर मग मला पथकाची पण आवड आली. मी इथं आलो म्हणजे मला काहीतरी नवीन शिकायचं होतं म्हणून मी पुढे हे म्हणजे ते एरियाच्या ह्याच्या बाहेर निघालो. मला अजून शिकायचंय. मग हेच तुम्हाला मागाशी बोललो मी, जो गोडवा निर्माण होतो तो असा आवाज आणि ज्या ठेक्यामध्ये ते म्हणजे एक लेन तुम्ही बघा कुमटेकर रोडला साऊंड सिस्टीम चालतो. हो, लक्ष्मी रोडला ढोल पथक चालतो. साऊंड सिस्टीम बंद झाल्यानंतर जो क्रेज मी पथकात बघितला ढोल पथक तो क्रेज साऊंड सिस्टीमला नव्हता. तो अजूनही नाहीये. अजूनही नाही. जो ढोल पथकाचा क्रेज आहे तो साऊंड सिस्टीम. आणि हे सांस्कृतिक वादन ही संस्कृती आपण चालू ठेवते हीच अभिमानास्पद गोष्ट आहे. एक अभिमान आहे की आपल्याला जपायला भेटतं. येस. प्रत्येकाचं वेगळं वेगळं माइंडसेट आहे. देन त्यांची तीव्र इच्छा असते कोणाकोणाची की बाबा मला काहीतरी परफॉर्म करायचं आहे, वेगळ्या एक्स्ट्राव्हिटी मध्ये जायचं आहे, असं तसं काहीतरी एक अभ्यासाचं व्यतिरिक्त जेणेकरून माइंड रिलॅक्स पण भेटेल त्यांना. असं कोणी काही असंच विचार करतात. तू ह्या ढोल पथकामध्ये काय येते? ढोल वाजवायला? ध्वज नाचवता येतो तुला? कसा? थोडी मागे होऊन नाच. ये थोडी मागे. कसं करायचं ओके आणि ते पुढे येऊन करायचं ते पण करून दाखवायचं. हे घे हातामध्ये ध्वज. ये कर. ओके. थँक्यू. इथल्या लहानपणापासून यायचं होतं. एक बकेट लिस्ट मध्ये होतं. त्या वर्षी फायनली आले. ते आपलं मन माझं मन झालं म्हणून मी आलो. लय
चांगलं वाटत नाही म्हणून. आता जर संख्या पाहिली तर जवळजवळ 80-90च्या जवळपास संख्या आहे तुमच्या पथकामध्ये. एवढं काय भेटतं की एवढे लोक एकत्र येऊन वादन करतात? मनाची शांती असते आणि म्युझिक थेरपी असते म्हणतात. तर कुठे ना कुठे आपल्याला शांतता वाटते की हा आपलं वादन चालू आहे. म्युझिक थेरपी असतेच, पण ते ऐकायला पण छान वाटतं आणि वाजवायला पण आनंद होतो. बाकीच्या गोष्टी तुम्हाला कुठे बोलून तरी त्यांना त्याचं मानधन दिलं जातं. पण एक इथे ढोल पथकामध्ये असं आहे का माणूस इथे 1 रुपयाही तुम्हाला मिळत नाही, पण तो जो आनंद आणि त्याचे समाधान आहे ना ते मात्र इथे तुम्हाला मिळतं. त्यामुळे पैशात काहीच नाही, पैशाची किंमत इथे नाहीये. ऋतुबा म्हणतो ना आपण, तो वेगळाच आहे ढोलताचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप रिफ्रेशमेंट मिळते. आपल्या डे टू डे लाईफ मध्ये जे स्ट्रगल स्ट्रेस चालू आहे त्यातनं डोकं पूर्ण बाहेर पडून शांत पडून आपण काय हे दाखवण्यासाठी वादन करतो. त्यामुळे खूप बेस्ट सोर्स आहे हा एका प्रकारे. रिलॅक्सेशन साठी खूप रिलॅक्सेशन म्हणजे लोक योगा करतात, वादन करतो आम्ही. बरेच 2 प्रकारचे पानं दिसले. काही नवीन पानं असतात जे प्लॅस्टिक टाईप असतात, आणि काही चांबड्याचे पानं असतात. तर मग जास्त प्रेफरन्स कशाला तुम्ही? प्रेफरन्स आता पहिल्यापासून ढोल पथकात चामड्याचीच पानं वापरली जातात. फायबरची पानं तुम्ही शक्यतो बघा, जे खेळ आहेत ते पहिल्यापासून आलेले बघा, खेळ वादन जे माहिती आहे तुम्हाला, त्यामध्ये फायबरची पानं वापरली जातात. आणि आपण पहिल्यापासून ते चामड्याचे ढोल चामड्याची पानं वापरली जातात. ते सांस्कृतिक पहिल्यापासून आहे तसंच चालू ठेवायचा प्रयत्न केला. म्हणजे सांस्कृतिक आलेलं आहे. आणि त्याला महत्वाची गोष्ट आता कसं आहे, संख्या आपण जवळजवळ 50 ढोल लावतो. 50 ढोल जर फायबर ढोल लावले तर तो आवाज खूप खूप हाय होऊन जातो. डेसिबलच्या पण पलीकडे जाईल. जेवढं तुम्हाला लिमिट दिलं त्याच्या पण पलीकडे जाईल. म्हणजे नॅचरल जे बॅलन्स राखण्यासाठी. आणि हाच फक्त एवढा डिफरन्स आहे मला असं वाटतं की चमड्याचं पान आणि फायबर. पथक बदलताना तुम्ही काय विचार करता की समजा आता 3 पथक झाले तुमचे, तर मग पहिल्या पथकात काय बदलावा होता, दुसऱ्या पथकात काय बदल झाला, तिसऱ्या पथकात काय बदल झाला? ते आल्यानंतर आम्ही पाहिलं की इथे नवीन नवीन चाली पण बनवतात. ओके. नवीन नवीन वाद्य टाकतात. जसं संबळ वाजते मागं, आता ते टाळ म्हणा, हलगी म्हणा, किंवा असे डफली सारखं ते म्हणा, ते म्हणा, की ते लोक त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी इन्व्हॉल्व करून घेतात. हे वाद्य पथक आपण ज्याला म्हणतो ते हे. जे काळं वंगण लावतात किंवा मेन ते का लावायला लागतं ढोलाच्या आतून? ढोलाच्या आतून का लावायला लागतं? जे पान आहे ते पान ज्यावेळेस आपण वादन करतो त्याचा आवाज जो बेस मिळणार आहे तो बेस त्यांनी तो थोडा आवाज बघतो आणि तो बेस मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे. आणि त्या पानाला ज्यावेळेस मेन लावतो ना ते पान लवकर फाटत नाही, लवकर क्रॅश होत नाही, आवाज त्याचा प्रॉपर बेस मध्ये चालतो. ज्यावेळेस वर्दी असते त्यावेळेस कसं अरेंज करतात टाइम मॅनेजमेंट? आता हा पहिलाच वर्ष असेल तर यावेळी बघू, म्हणजे कामात वेळ काढणं जरा कठीण जातं, पण सगळेजण आहेत सपोर्टला, तर मजा येते त्याच्यामुळं एकत्र करण्यात पण. ऍक्च्युली माझं रुटीन हे 8:30 ते 8:30 पर्यंत आहे आणि त्यानंतर मी इथे माझा 1.5 ते 2.5 तास येते. येण्याची जी उत्सुकता असते ना, कधी मी क्लासमधनं बाहेर पडते आणि कधी मी इथे येते आणि ढोल बांधते. जर मला ढोल नाही भेटला तर मी खाली बसून बुडिगावरती वादन करते, खाली बसून. आणि मग ढोल भेटल्याचे मग तर 100 म्हणजे काही टेन्शनच नाहीये. ध्वजाचा मान का असतो असा एवढा? म्हणजे प्रत्येक जण ध्वजाला सन्मान देतो, प्रणाम करतो, हे का होतं ढोल पथकामध्ये? जी संस्कृती आपण जगतो ही त्यांच्यामुळे, महाराजांमुळे काय, म्हणून त्याला मान देणं तर गरजेचंच आहे. ध्वजाला सर्वात मोठा मान आहे, तो पहिल्यापासून आहे, महाराजांच्या काळापासून आहे. ढोल पथक हे वादन सांस्कृतिक आहे, त्याला नमन करूनच तुम्ही तुमच्या गोष्टी सुरुवात कराव्यात आणि त्याला नमन करूनच तुम्ही सांगा. छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होते त्यावेळेस सुद्धा ध्वजाचा मान होता. ते स्वतःहून म्हणजे की ध्वजाला इतका मान देतात, मग आपणही मान दिला पाहिजे. तर मग ध्वज ही आपली शान आहे आणि आपली शान जर आपण वर मान करून बघतोय तर तेवढंच आपण नम्रता पण हे दाखवली पाहिजे, म्हणून प्रणाम दिला.
बऱ्याच जणांचं असं मत आहे की ढोल पथक हा बेस आहे, बरोबर, ढोल ताशा पथक, बरोबर, आणि हाच बेस पुढे जर चालू राहिला बरोबर. तर अजून चांगलं राहील की संस्कृती चांगली जपली जाईल. पण हे व्हेरिएशन का आणावे लागतात? ढोल पथक हे ढोल पथकच्या जागीच बेस्ट आहे. तुम्ही त्यात हलगे आणताय, मग ड्रम्स आणताय, हा, हे सांस्कृतिक वाद्य वेगळे आहेत. म्हणजे लोकांना सवय झाली इतके वर्ष ढोल ताशा, ताशा, हा, झांज, ढोल, गट. मग लोक काय करतात, फक्त ऐकून निघून जातात, कारण की त्यांना माहितीये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पथक मिळणारच आहे. या पथकात काय वेगळं काय मी कुठे थांबू लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी? मग मला जर माझी पब्लिक इथं थांबायची तर मी काय केलं पाहिजे, हा विचार प्रत्येक पथक करतो. घेतो त्यातून चेंज करतो. शेवटी ज्यावेळेस आपण गणपती पाठवत त्यावेळेस काय फील होतं की आता शेवटचा ठोका, हृदयाला एक शेवटचा ठोका पडल्यासारखं वाटतं, त्यावेळेस तुमच्या भावना काय असतात? त्यावेळेस आता दररोज 7 वाजता कधी 7 वाजता ते कधी आम्ही जातोय, कधी ढोल जातोय, म्हणजे हे एक महिना सुरूच असतं की या सगळ्यांचे चेहरे बघा, त्यांच्यासोबत वाजवा. आणि मग जसं गणपती म्हणजे तो एक लास्ट दिवस असतो आणि नंतर मग असं कळतं की भाई 7 नंतर आता काहीच नाहीये, दुसऱ्या दिवशी काहीच करण्यासारखं नाहीये. मग तेच आपलं रुटीन परत सुरू व्हा, परत काम करा, पण पथकचं मग ते राहूनच जातं ना. मग तेच कधी कधी आता ज्या प्रश्न विचारतात तरी कसं तरी वाटतं मला की कसं उत्तर देऊ ह्याचं मी, पण हा ती एक वेगळी भावना आहे सांगेल. ती एक फिलिंग वेगळी. आणि शेवटच्या दिवशी लिटरली डोळ्यात पाणी येतं की आता असं वाटतं की आता परत ढोल नाही बांधायचा, आता परत कंबर नाही दुखणार, आता परत हात नाही फुटणार. त्यामुळे 100% प्रत्येक वादकाचं इमोशन आहे की त्याच्या डोळ्यात पाणी येतात. काहींचं दिसतं, काहींचं दिसत नाही एवढं. नंतर खूप असं म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. तो क्षण रोज मिस करतो. 7 वाजले आपल्याला जायचं, 7 वाजले आपल्याला जायचं, आणि त्यानंतर तो क्षण येत नाही. थोडे दिवस त्यातून बाहेर यायला लागतात, म्हणजे खूप मिस करतो. एक आशा असते की हा आता उद्यापासून तर 7च्या नंतर तर काहीच नसणार आहे आपल्या आयुष्यामध्ये. कुठेतरी ती 3 तासाची पोकळी आता कशी भरून काढायची, आणि असं वाटतं की आता पुढच्या वर्षी येईपर्यंत, पुढचं वादन येईपर्यंत नक्की आता काय करायचं. बेसिकली पथक ही आता दुसरी फॅमिली झाल्यासाठीच आहे. आणि फॅमिलीला सोडून जाताना तुम्हाला किती त्रास होतो किंवा दुःख होतं, तेवढंच दुःख शेवटच्या दिवशी होतं तुम्हाला की तुम्ही 3 तास एका व्यक्ती सोबत राहताय, एका फॅमिली सोबत राहताय, तुम्हाला त्याची सवय होत झालेली असते. आणि शेवटच्या दिवशी मग पुढच्या दिवशी तुम्हाला 7 ते 10 वाजवायचं नाहीये, वादन करायचं नाही, तर लोकांना भेटायचं नाहीये, तर थोडा रुटीन बसायला त्रास होतो. पण मग पुढच्या गणेशोत्सवाची मग आतुरता लागते की कधी दिवस जाणार, कधी आमचं पथक स्टार्ट होणार वगैरे. धन्यवाद सर, तुमच्या पथकाने मला चान्स दिला डॉक्युमेंटरी शूट करण्यासाठी. पुढच्या वेळेस येत राहा, आम्ही काय ना काय तुम्हाला देत राहू.